वंचित बहुजन आघाड़ी के नेता एडवोकेट राजेंद्र महाडोले ने ईवीएम मशीन के संदर्भ में शहर में पत्र परिषद ली। 2014 की लोकसभा चुनाव के बाद ईवीएम मशीन के संबंध में कई राजनीतिक पार्टियों ने सवालिया निशान खड़ा किए थे। 2019 की लोकसभा चुनाव के पहले चरण के बाद फिर से ईवीएम मशीन के बारे में कई राजनीतिक पार्टियों ने ईवीएम मशीन की सुरक्षा के बारे में निर्वाचन आयोग से दरखास्त की है। चंद्रपुर लोकसभा क्षेत्र में भी कांग्रेस के प्रत्याशी बालू धानोरकर द्वारा भी ईवीएम की सुरक्षा के बारे में प्रश्न चिन्ह निर्माण किए गए थे। सोमवार को वंचित बहुजन आघाड़ी के प्रत्याशी राजेंद्र महाडोले ने भी पत्रकार परिषद लेकर ईवीएम की सुरक्षा हेतु पुख्ता इंतजाम के बारे में निर्वाचन आयोग को पत्र लिखा है। इस संबंध में अधिक जानकारी देते हुए एडवोकेट राजेंद्र महाडोले ने कहा, मला ईवीएम मशीन जे आहे त्या 11 एप्रिल 2019च्या रात्रीपासून तर 23 मे 2019च्या सकाळपर्यंत ते स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला अखंडित सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आहे। त्यानंतर 500 मीटरच्या जो परिघामध्ये आम्हाला सगळे नेटवर्कचे जामर त्या ठिकाणी लावले असावेत अशी सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आहे। इवन एवढंच नाही तर जे पोस्टल बॅलेट पेपर जे असतात ते पोस्टल बॅलेटचं जे काउंटिंग आहे ते ईव्हीएम मशीनच्या मतगणनेच्या आधी झालं असलं पाहिजे याची सुद्धा आम्ही मागणी केली। कारण ईव्हीएम मशीनची मतगणना जी होते पोस्टल बॅलेट किती आले याची संख्या त्यांनी डिक्लेअर करावी। त्यानंतर बरेचदा काय होते पोस्टल बॅलेट टाकण्याचा बॉक्स त्यांनी ऑफिसमध्ये दिलेला असतो परंतु त्याच्यावर कोणतीही सही त्या कर्मचाऱ्याची किंवा कोणतीही त्या पद्धतीची शहानिशा केली जात नाही। त्याच्यामुळे किती पोस्टल बॅलेट आल्या याची काही सत्यासत्यता पडताळून पाहिलं जात नाही आणि म्हणून त्याची संख्या त्यांनी डिक्लेअर करावी ही सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या समोर केलेली आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे की काही ईव्हीएम मशीन निवडणूक जी मतदानाची प्रक्रिया चालू असताना काही ईव्हीएम मशीनचं मध्ये बिघाड झाला तर त्या बिघाडलेल्या मशीनच्या बाबतीमध्ये न्यायबद्धता तपासणी पर्टिक्युलरली केली पाहिजे आणि त्याचे रिपोर्ट सार्वजनिक केले पाहिजे हा सुद्धा मुद्दा निवडणूक आयोगाच्या समोर आम्ही मांडलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये जे युनिट्स आहे मदरबोर्डचं जे युनिट आहे त्या ठिकाणी त्याचं सेटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं सेटिंग असू नये मतमोजणी करण्यासाठी या पद्धतीसुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि निवडणूक आयोग त्याच्यावर काय आता ॲक्शन घेते त्याच्यावर गोष्ट डिपेंड आहे। दुसरी गोष्ट जे व्हीव्हीपॅट लावलेले आहे त्या व्हीव्हीपॅटमध्ये 50% व्हीव्हीपॅटची जी मोजणी आहे ते सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। त्याचीसुद्धा 50% व्हीव्हीपॅटची त्या ठिकाणी मोजणी करायला पाहिजे तेव्हाच ती निवडणूक खरेदीने पारदर्शी होईल अशी आम्हाला आशा आहे। आणि निश्चितच आमच्यापेक्षा सुद्धा जो मतदार आहे या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातला नव्हे सर्व महाराष्ट्रातला तर व्हीव्हीपॅटची 50% मतमोजणी व्हायला पाहिजे ही प्रखरतेने मागणी आम्ही त्या ठिकाणी रेटली आहे।